सातारा सायबर पोलिसांचा अभिनव उपक्रम 350 शाळांमधील 12 ते 15 हजार विद्यार्थ्यांना व्हीसीद्वारे सायबर सुरक्षतेचा दिलासा. वाढत्या डिजिटल युगात इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत असताना सायबर गुन्ह्याचे प्रमाणही चिंताजनक पद्धतीने वाढत आहे. विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी हे सोशल मीडिया, ऑनलाईन गेमिंग, विविध मोबाईल ॲप्समध्ये तसेच इंटरनेटच्या वापरामुळे सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर येत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस दलाने विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मोठा उपक्रम राबविला. पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा सायबर पोलीस स्टेशनमार्फत संपूर्ण जिल्ह्यातील सुमारे 350 शाळांमधील 12 ते 15 हजारहून अधिक विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सायबर सुरक्षतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमामध्ये सातारा सायबर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित वापर, सोशल मीडियावरील धोके, ऑनलाईन फसवणूक, सायबर बुलिंग, गेमिंग फ्रॉड, OTP फसवणूक, फेक प्रोफाईल, डिजिटल अटक, बनावट लिंक, QR कोड स्कॅम, गुंतवणूक फसवणूक आणि सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धतींबाबत सविस्तर माहिती दिली. मार्गदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपली वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती, पासवर्ड, OTP किंवा आधार क्रमांक देऊ नये असे सांगण्यात आले. तसेच सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करताना कोणतीही माहिती शेअर करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मजबूत पासवर्ड तयार करून टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करणे, मोबाईल आणि संगणकातील सुरक्षा अपडेट्स वेळेवर करणे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. सायबर पोलिसांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष घडलेल्या सायबर गुन्ह्याची उदाहरणे देऊन त्यामागील फसवणुकीच्या पद्धती समजावून सांगितल्या. सोशल मीडियावर प्रसिद्धी, आकर्षक ऑफर्स, मोफत गिफ्ट्स, ऑनलाईन पार्ट टाइम जॉब, गेमिंग रिवॉर्ड्स किंवा गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. अनेक वेळा गुन्हेगार विद्यार्थ्यांना लक्ष्य करून त्यांच्याकडून वैयक्तिक माहिती मिळवतात आणि त्याचा गैरवापर करतात, याबाबतही विद्यार्थ्यांना सतर्क करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर तक्रार दाखल करावी याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. वेळेत तक्रार केल्यास फसवणुकीची रक्कम परत मिळवण्याची शक्यता वाटते हेही समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी कार्यक्रमादरम्यान विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्यास काय करावे? मोबाईलवर आलेल्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमादरम्यान विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्यास काय करावे? मोबाईलवर आलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक केल्यास काय धोके संभवतात? ऑनलाईन गेमिंगमध्ये होणाऱ्या फसवणुकीपासून कसे वाचावे? अशा अनेक प्रश्नांना सायबर पोलिसांनी सविस्तर उत्तरे दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षतेबाबत जागरूकता निर्माण झाली असून इंटरनेटच्या जबाबदारीने आणि सुरक्षितपणे वापर करण्याची प्रेरणा मिळाली. भविष्यातही जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, उद्योग संस्था आणि नागरिकांसाठी अशा प्रकारचे सायबर जनजागृती कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सातारा सायबर पोलिसांनी दिली. सायबर गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ पोलीस यंत्रणा नव्हे तर समाजातील प्रत्येक नागरिक जागरूक असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही सायबर जागरूकतेची चळवळ भविष्यात सुरक्षित डिजिटल समाज घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना सायबर जनजागृतीमध्ये सहभागी करण्यासाठी सदरचा उपक्रम राबविण्यात आला आहे. SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड.